आम्ही खूप प्राऊडली सांगतो की आमची एक एथिकल ऑर्गनायझेशन आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये पण आम्ही बिंबवतो हे, कारण त्यांना नंतर प्रॅक्टिस करायची, एथिकली काम करायचं आपल्याला. तर आम्ही दिस इज अराउंड 2006-2007 आम्ही लिअर कॉर्पोरेशनचं काम करायला आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं. लिअर कॉर्पोरेशन इज फॉर्च्यून 500 कंपनी. म्हणजे बोईंगचे 80% सिटिंग सिस्टीम ते बनवतात. बाकी मर्सिडीज बेंझ असो किंवा मे बॅग असो किंवा ते दुसऱ्या ते रोल्स रॉयस सगळ्याच्या सिटिंग सिस्टीम त्या बनवतात कंपनी. अशी मोठी कंपनी. तर पुण्याचं कम्प्लीट डिझाईन सेंटर आणि हेड ऑफिस त्यांचं आम्हाला बनवायचं डिझाईनचं. वी आर वन ऑफ द इन्व्हायटीज. तर ते अमेरिकन दोघंजणं आले होते आणि हे करता करता आता मी त्यावेळेस आय डोंट नो, मी आमच्याकडे एक प्राची नावाची मुलगी होती बऱ्याच वर्ष आमच्याकडे. शी वॉज लिडिंग दॅट प्रोजेक्ट. तर तिला म्हटलं कर प्राची प्रेझेंट काय आपण बनवायचं. ती बोलता म्हटली ते म्हणजे व्हॉट अबाउट युअर ऑर्गनायझेशन. तर ती बोलताना पहिल्यांदाच बोलून गेली, वी आर व्हेरी एथिकल ऑर्गनायझेशन. अरे बापरे, दॅट इज अ बोल्ड स्टेटमेंट. तसं त्या अमेरिकन माणसाला रुचलं नाही ते. म्हणजे एथिकल काय, एव्हरीबडी इज एथिकल. पण ही थांबली नाही परत त्याच्यावर. ती म्हटली नो सर, वी यूज ऑल सॉफ्टवेअर लायसन्स सॉफ्टवेअर. म्हटलं एव्हरीबडी युजेस लायसन्स सॉफ्टवेअर. मग त्यांनी विचारलं लगेच त्याच्याला की डू यू यूज. तो म्हटला नो सर, कंपनी डझन प्रोव्हाइडर्स ॲटोकॅड लायसन्स सॉफ्टवेअर, सो वी यूज क्रॅक व्हर्जन. सो वेलकम टू इंडिया. दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट ऑर्डर होती आमच्याकडे. वा वा. सो दॅट इज वाय आय सेड की कुठे काय क्लिक होईल माहित नाही आपल्याला. हॅव्हिंग अ गुड टीम आणि ट्रस्टिंग युअर टीम ऑल्सो मॅटर्स. इट इज अ टीम वर्क. म्हणजे फक्त ऑफिसमधली टीम नाही, साईटवर काम करणारी टीम सुद्धा. ऑफकोर्स आज आमच्याकडे वर्षानुवर्ष 30 लोक काम करतात. तेच वेंडर आहेत. कित्येक वेंडर मला माहिती पण नाही आहेत.